शिवसेनेतर्फे दिवाळी फराळ साहित्याच्या वाटपाला सुरुवात। साहित्य घेण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना प्रमुखांची शिकवण 80% समाजकारण व 20% राजकारण या उद्देशाने अंबरनाथ मधील शिवसेनेतर्फे गेल्या दशकापासून गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी गोड होण्याकरिता स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य वाटपाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर व शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून रविवारी अंबरनाथ पश्चिमेकडील कुंटोली भवानी चौक येथे करण्यात आले होते। हे फराळ साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी तुफान अशी गर्दी केली होती। या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, उद्योजक यश वाळेकर, भूषण वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवसैनिक, महिला आघाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना ही नेहमीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते। आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथ मध्ये गेली 40 वर्ष असे अनेक उपक्रम करतो। त्यापैकी हा दिवाळीचा शिदा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे। आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केलाय, शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही, परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा शिदा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे। आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये अगदी भरभरून लोकांची मदत करत असतात। आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर, माझ्या पत्नी मनीषा वाळेकर, माझा मुलगा निखिल वाळेकर, आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक हे किरण सोनावणे साहेब, आमचे सगळे माजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ 5000 कुटुंब आहेत। त्या 5000 कुटुंबामध्ये जवळजवळ 4 नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर 20,000 लोकांना ती दिवाळी चं तोंड गोड करता येईल। आणि ती 3 दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ 60-70 हजार लोकांना या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे। आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्हाला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो, हे आम्हाला धन्यवाद। शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथ मध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ती शिवसेना शहर शाखेतून चालते। मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथ मध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही। ते मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथ मधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही करू शकतो। महाराष्ट्रावरती एकूणच अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत हवालदिल परिस्थितीमध्ये आहे। त्यांची दिवाळी कशी होईल याची चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे करतायत आणि ठिकठिकाणी त्या पद्धतीची मदत पोहोचवली जाते। शिवसेनेचा हा पहिल्यापासूनचा पायंडा आहे की गोरगरिबांच्या दुःखामध्ये सहभाग व्हायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं हसू कसं फुलवता येईल तो वारसा या ठिकाणी अंबरनाथ मध्ये हे माननीय अरविंदजी वाळेकर गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत। आणि अवघ्या 10 रुपयांमध्ये आनंदाचा ठेवा जो आहे तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो आहे। एक कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे।
त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस कष्ट करून अण्णांनी स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्याच सक्षमतेनं आता ते दुसऱ्यांना मदत करण्याच्या सक्षमतेपर्यंत आले। आणि ती कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजे जेव्हा आम्ही गरीब होतो, जेव्हा आम्हाला काही होतं, कुणी आम्हाला मदत केली असेल, कसली मदत केली असेल, आम्ही उभं राहिलो असेल, पण आता आम्ही सक्षम झालो तर आमच्या याच्यातला काही हिस्सा दुसऱ्याच्या यांना दिला पाहिजे। ही दातृत्वाचा गुणधर्म अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि त्याचंच हे चित्र गेले 10-12 वर्ष चालू आहे। शिवसेना ही नेहमीच अशा पद्धतीने काम करत असते आणि त्याचाच हा सगळा तुम्हाला दिसतोय की अनेक लोकांची यामुळे दिवाळी जी आहे ती गोड होणार आहे। आम्ही ही त्यांना मदत करून काही उपकार करतो, आम्ही खूप काही महान आहोत असं त्यातली भावना मुळीच नाहीये। आमच्या हातातनं, आमच्या मनातनं काही जर खारीचा वाटा कुणाला उचलला जात असेल तर तेवढा हा त्यांच्या आनंदामध्ये आमचा हा खारीचा वाटा आहे, एवढंच मी बोलतो। गेल्या एका दशकापासून तब्बल 12-15 वर्षांपासून आम्ही शिवसेना शहर शाखा, शिवसेना खुंटवली विभागीय शाखा यांच्या वतीनं अंबरनाथमध्ये गोरगरीब नागरिकांना, गरजू नागरिकांना त्यांच्या घरामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी याच अनुषंगाने आणि शिवसेनेचा जो मूलमंत्री आमच्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणाने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शहर प्रमुख माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या अंबरनाथ शहरामध्ये आम्ही गोरगरीब नागरिकांना अवघ्या 10 रुपयामध्ये दिवाळीच्या फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही इथे करत असतो। त्याच्यामध्ये रवा, मैदा, तेल, तूप, साखर, शेंगदाणे, फुटाणे, मसाला असं सगळं सामान जे दिवाळीचं फराळाचं साहित्य असतं ते आपण इथे देत असतो। आणि आमचा हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये अनेक गरजू नागरिक आहेत, त्यांना हा फराळाचं साहित्य मागच्या वर्षी जसं आनंदाचा शिधा सरकारच्या मार्फत दिला होता, पण यंदा ते जरी देत नसेल तरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत, म्हणजे एका घरामध्ये एक असं केलं तरी पण तब्बल 5000 नागरिक म्हणजे 25,000 लोकांपर्यंत आम्ही ही त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांचं हे सामान देत आहोत। आणि आम्ही ह्याच्यामध्येच आमचं स्वतःचं सौभाग्य मानतो की लोकांच्या आनंदामध्येच आम्ही आमचा आनंद आणि त्यांच्या सुखामध्ये, त्यांच्या दिवाळीचं जे एक सुख असतं प्रत्येकाला वाटतं त्याच सुखामध्ये आम्ही आमचं सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो। पण गर्दी म्हटलं की नागरिकांची जी गरज असते, आज 500 रुपयाचं जरी एक सामानाची पिशवी म्हटलं की नागरिक आम्हाला गेल्या 10-15 दिवसांपासून विचारत असतात की दादा यावेळेस आपण सामान वाटणार आहोत का, तसं आम्ही सामान भरणार नाही। म्हणजे आपण त्यांची जी गरज आहे, आज तुम्ही बघितलं तर 50-60 रुपये किलो शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही। त्याच्यामुळे घरामध्ये 5-6 जण असतात आणि कुठे ना कुठेतरी छोटासा हा हातभार असतो। दिवाळीमध्ये आपण नवीन कपडे घेतो, नवीन गोष्टी असतात, नवीन घरामध्ये सगळी साफसफाई वगैरे वगैरे सगळ्या नवीन गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये जर एक पिशवी त्याच्यामध्ये 8-10 किलो सामान जर मिळालं तर ती कुठेतरी लोकांची खुशी असते आणि ही खुशी शोधण्याचाच प्रयत्न आमच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीनं अरविंद वाळेकर साहेब करत असतात। जय श्री राम, नमस्कार। मेरा नाम जोशना तिरुपति, मैं न्यू बालाजी नगर में रहती हूँ। न्यू बालाजी नगर रहने तो कुंटोली, भास्कर नगर सब एरिया आजू बाजू का इधर सब ईस्ट से भी, ईस्ट में भी बांटते हैं। अन्ना वालेकर उनका पूरा फैमिली है ना, हर साल ऐसा मदद करते हैं। ऐसा नहीं इलेक्शन का इलेक्शन नजदीक आ रहे काम करने का ऐसा कुछ नहीं रहते। फैमिली को हर एक टाइम, हर दिन रात को कुछ भी छोटा भी प्रॉब्लम रहने दो हम लोग का एक फोन करेगा, हम लोग आने का भी जरूरत नहीं है। कोई भी कार्यकर्ता को भी, इन लोग का कार्यकर्ता रहता है उनको फोन करेगा तो भी उधर तक पहुंचाते हैं प्रॉब्लम। साल 2-3 दिन, ज्यादा से ज्यादा एक हफ्ता में हम लोग का प्रॉब्लम सॉल्व होता है। ये दिवाली का भी अभी जुलाई में भी बुक्स बांटते हैं, बच्चे लोग को छाता बांटते हैं, गरीब बच्चे लोग रहता है ना सबको बुक्स भी बांटते हैं। अभी दिवाली का टाइम ये राशन बांटता है ना, ये ना सब इनको लोग कैसा है ना, पैसा वाला का ही दिवाली करके बोलता है ना, ऐसा कुछ नहीं। हमारा एरिया में ना, आजू बाजू सब एरिया में इन लोग का घर का वालेकर फैमिली का वजह से सब लोग दिवाली बनाते हैं। राशन भी देता है, दिया देता है, पंती देता है, स्वीट्स देता है, हर घर में पहुंचाता है। इधर कौन कौन नहीं आता है ना, कोई बुढ़ी लोग रहेगा, मतलब कोई हैंडीकैप रहेगा, सबको घर तक पहुंचाता है। बहुत बहुत धन्यवाद अन्ना वालेकर, वैनी साहब, सबको, उनका फैमिली को बहुत धन्यवाद।